पत्रकारांशी अत्यंत माजोरडेपणा करत एखाद्या गुंडासारखी शिवीगाळ करणारे खासदार संजय दीना पाटील यांच्यावरती तुफान टीका सुरू झाली आणि यानंतर त्यांनी काल अखेर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। मात्र संजय दीना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली की मेहरबानी केली असाही सवाल आहे। संतापजनक म्हणजे दिलगिरी व्यक्त करताना देखील त्यांनी पुन्हा पत्रकारांवरच या सगळ्याचं खापर फोडलंय। संजय दीना पाटील यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणाऱ्या पत्रकारांना शिव्या देणाऱ्या पाटलांनी नंतर दिलगिरी व्यक्त करताना देखील कुठलंही भान बाळगलं नाही। पत्रकार आपल्याला शिव्या देत होते असा अजब दावाच त्यांनी केला आहे। जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो। ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते तरी पण मी सर्व अपमान सहन केले। तरी सुद्धा आज सकाळी परत पत्रकार मित्र आले होते, मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका, जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे, आता कृपा करून काय बोलू नका। मी हात जोडून त्यांना विनंती केली। वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे, मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय। तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या। माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं। त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला, माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले। मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय। कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे, माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान संजय दीना पाटील यांनी वापरलेल्या या भाषेवरून आता गोगावले आणि योगेश कदम यांनी संताप व्यक्त केला। जेवण आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की भावनेच्या भरामध्ये चुकून झालेला प्रकार होता, की तुमचं आणि त्यांचं काय वैर नाही किंवा काय अशा कोणाची भानगड किंवा असा काय प्रकार नाही, परंतु त्यांनी भावनेच्या भरामध्ये जे काय चुकलं ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आमची विनंती आहे की आता एखादा माणूस चुकून दिलगिरी व्यक्त करतो तेव्हा तुम्ही लोकांनी पण मोठं मन करायला पाहिजे असं आम्हाला पाहिजे। मला वाटतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरणं अर्थातच योग्य नाही आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः देखील त्याची दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे विषय मला वाटतं आता आपण हा विषय आता संपलेला आहे। मनसेच्या बैठकीमध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी पत्रकारांवरती टीका करणाऱ्या संजय दीना पाटील यांच्यावरती जोरदार तोफ डागली आहे। 5 खून केल्याचं संजय पाटील बोलतात, राजकारण नेमकं कुठे चाललंय असा संतप्त सवालही राज ठाकरेंनी विचारला। गँगस्टर बोलणार नाही ते सध्या खासदार बोलतोय, बॉम्ब फोडेन, 5 खून केले असं बोलूनही जर चौकशी होत नसेल तर गंभीर असल्याचं राज ठाकरे म्हणाले।